नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अनिरुद्ध मुक्कावार एक महत्त्वाची माहिती आपल्याकडे घेऊन आलो आहे. जर आपण सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर ही माहिती विशेष महत्त्वाची आहे. सोयाबीनचं उत्पादन जास्तीत जास्त यावं यासाठी ही उपयुक्त माहिती ठरेल. जर आपण सोयाबीन पेरणार असाल तर आपण जे बियाणं पेरणार आहोत त्याची उगवण क्षमता नक्कीच तपासायला पाहिजे. आणि उगवण क्षमता कशी तपासावी यासाठी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचवत आहे. जर माझा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला, चांगला वाटला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. तसंच माझा चॅनल सबस्क्राईब करा. तर आता सोयाबीन तपासताना आपण एक सॅम्पल घेतलेला आहे आणि त्या सॅम्पलमधून बाजूला दाखवल्याप्रमाणे 100 दाणे आपल्याला मोजायचे आहेत. बरोबर 100 दाणे आपण मोजून एका वाटीमध्ये घेतलेले आहेत आणि याच 100 दाण्याची उगवण क्षमता आपल्याला तपासायची आहे. सोयाबीनचं सॅम्पल निवडताना सुद्धा योग्य पद्धतीने सॅम्पल घेतलं पाहिजे. जर आपण बियाणं विकत आणलेलं आहे, कंपनीच्या बॅगा आहेत, तर तरीसुद्धा त्या बॅगामधून बरोबर 100 दाणे काढून आपण त्याचं जर्मिनेशन, त्याची उगवण क्षमता ही तपासायलाच पाहिजे. नाही तर अनेक वेळा आपल्याला पुन्हा त्रासाला सामोरं जावं लागते, जे की नुकसानकारक असते. आणि मग पुढे दाखवल्याप्रमाणे की जे आपल्याजवळ गनी बारदान आपण ज्याला म्हणतो, ते गनी बारदान आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याला ओला करून अशा पद्धतीनं जमिनीवर बरोबर अंथरायचं आहे. आणि त्या गनी बारदानवर बरोबर 100 दाणे आपल्याला सोयाबीनचे लावायचे आहे. ते 100 दाणे असे लावायचे आहेत की बरोबर त्या 100 दाण्यामध्ये योग्य अंतर देऊन आपल्याला ते लावायचे आहेत. म्हणजे पुढे आपल्याला उगवलेले सोयाबीनचे दाणे आणि न उगवलेले सोयाबीनचे दाणे याचा योग्य फरक आपल्याला समजला पाहिजे. म्हणून त्याला बरोबर अंतर देऊन प्रत्येक याच्यामध्ये ओळीने, जसं या याच्यावर आपण पाहत आहोत ओल्या गनी बारदानावर, तसं त्याला मांडायचं आहे. आणि त्यानंतर या गनी बारदानावर किंवा सुती पोत्यावर दुसरा एक सुती पोत्याचा तुकडा ओला करून झाकायचा आहे. हा योग्य पद्धतीनं झाकला पाहिजे. सर्व सोयाबीनच्या बिया या ओल्या झाकलेल्या बारदानच्या तुकड्यामध्ये बरोबर झाकल्या गेल्या पाहिजे. नाहीतर त्याला योग्य पद्धतीनं पाणी मिळत नाही. आणि हे सर्व आपल्याला घरामध्ये अशा जागी ठेवायचं की जिथं खोलगट भाग नाही आणि पाणी साचणार नाही. आणि सकाळ संध्याकाळ थोडं थोडं पाणी याच्यामध्ये द्यायचं आहे. तर हे थोडं उंचावर जर असलं तर असं होईल की जास्त जर पाणी झालं तर याच्यातून पाणी वाहून बाहेर निघून जाईल. आणि कारण जर पाणी साचलं तर सोयाबीन बरोबर उगवत नाही, तर बिया सडून जातात. म्हणून या सगळ्या जे आपण मांडलेलं आहे हे अशा जागी थोडं उंच जागेवर आपल्याला ठेवायचं, जिथून जास्तीचं पाणी निचराहून निघून गेलं पाहिजे. आता यानंतर आपण 3 दिवसानंतर याला पाहणार आहोत. 3 दिवसानंतर सोयाबीनची जी उगवण होते तेव्हा आपल्याला याचे उगवलेले दाणे आपल्याला मोजायचे. तर आता मित्रांनो, आपण 3 दिवसानंतर हे जे आपण सॅम्पल टाकलं होतं हे सॅम्पल आपण आता पाहत आहोत. या सॅम्पलमध्ये बरेच दाणे उगवलेले दिसत आहेत. आणि आता यापैकी जे उगवलेले दाणे आहेत ते आपल्याला मोजायचे आहेत. तर दाणे मोजताना ज्या दाण्यांनी अंकुर काढलेले आहेत, ज्याचं अंकुरण झालेलं आहे, तर ती सर्व दाणे आपल्याला मोजण्यामध्ये घ्यायची आहे. काही दाणे बघा या सॅम्पलमध्ये आपल्याला दिसत असतील की कापसेल्यासारखे, म्हणजे कापसासारखं एक त्याच्यावर फंगस असा तयार झालेला दिसतो. तर हे दाणे आपल्याला मोजण्यामध्ये घ्यायचे नाही. अशा पद्धतीचे दाणे उगवतसुद्धा नसतात. पण तरी हे प्रमाण जर आपण सगळे दाणे एकाच जागी जर टाकले आणि त्याच्यामध्ये योग्य जर अंतर ठेवलं नाही तर हे प्रमाण जास्त दिसत असते. आणि त्या पद्धतीमध्ये समजा जर योग्य पद्धतीने आपण अंतर ठेवून जर ही दाणे उगवायला ठेवले नाही तर आपल्याला बरोबर उगवण सुद्धा मोजता येत नाही. तसंच आपण याच्यातले जे दाणे आहेत ते वेगळ्या एका प्लेटमध्ये उगवलेले दाणे जर काढून आपण जर टाकले
तर त्या पद्धतीनं सुद्धा आपल्याला मोजता येते. पण बरेचदा आपण दाणे मोजताना जेव्हा आपण हात लावतो तर तेव्हा याचा जे छोटासा अंकुर, जे छोटंसं रूट निघालेलं असते ते या गणिबारदांच्या पोत्यामध्ये अडकते आणि तुटते. तर तसे दाणेसुद्धा आपल्याला मोजण्यामध्ये घ्यावे लागतील. कारण आपण जेव्हा मातीमध्ये उद्याला पेरणी करणार आहोत, पुढे चालून आपण पेरणी जेव्हा करणार आहोत तर तेव्हा अशा पद्धतीचे त्याचे अंकुर तुटणार नाही, कारण ते मातीमध्ये गेलेले असतील. तर त्यामुळं ते सुद्धा अंकुरलेलेच आहेत असं गृहीत धरून आपल्याला ते मोजण्यामध्ये घ्यावे लागतील. आता हे जे आपण सॅम्पल आज पाहिलं तर या सॅम्पलमध्ये जवळपास 78 बिया या उगवलेल्या आहेत, यांनी अंकुर काढलेले आहेत. 78 बिया म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं याचं जर्मिनेशन आहे. यापेक्षा जास्तसुद्धा होऊ शकते, पण कोणतंही सर्टिफिकेशन देण्यासाठी गव्हर्मेंट म्हणते की 70% दाणे तुमचे उगवलेले आवश्यक आहे. जर 70% दाणे उगवले तर तुम्ही हे बियाणं पेरणीसाठी वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपण बियाण्याची उगवण क्षमता तपासू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, महत्त्वाचा वाटला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि तसंच कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ शेती संबंधित पाहिजे किंवा कोणती माहिती पाहिजे हे जर तुम्ही टाकलं तर त्या पद्धतीचे व्हिडिओ मी नक्कीच बनवून आपल्याला देत राहीन. आपली माहिती वाढत राहील. तर भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.